तिरवडे येथील वनहद्दीत गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका गव्याला कडगाव वन विभागाच्या तत्पर कार्यवाहीमुळे नवजीवन मिळालं आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही उल्लेखनीय कामगिरी ठरली. तिरवडे परिसरातील नागरिकांना रविवारी पहाटे शेतात एक गवा जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती कडगाव वन विभागाला दिली. ही माहिती मिळताच वनपाल दत्तात्रय जाधव व वनरक्षक दत्ता हुणमाणे, गणेश लोकरे, दिलीप आबिटकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गव्याच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने त्याच्यावर तातडीने वन विभागाच्या देखरेखीखाली पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर, अक्षय कांबळे व अमित कुंभार यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गव्याला कडगाव वन विभागाच्या कार्यालयामध्ये सुरक्षित ठिकाणी हलवून पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती वन क्षेत्रपाल राजेश चौगुले यांनी दिली. पुढील कार्यवाही कोल्हापूर उप वन संरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.